नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्ही कशा आहेत? सर्व अगदीच मस्त आणि मजेतच असाल. तर आपण जो 3 पीस प्रिन्स कटचा ब्लाऊज कटिंग केला होता, तर त्याच हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, तर तो आपण आज स्टिच करणार आहोत. तर काही मी तुम्हाला ट्रिक्स आणि ही सांगणार आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित बघा. कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन असताल तर शिकण्यास मदत होईल. एकदम बेसिकपासून आपण शिकणार आहोत. बेसिक म्हणजेच बिना अस्तरचा ब्लाऊज आहे हा. तर मला प्रिन्स कटचं सोपं वाटतं म्हणून मी प्रिन्स कट सुरुवातीला घेत असते कटोरीपेक्षा. तर बघा, हा प्रिन्स कटचे भाग आहेत, हे का असे ठेवायचे व्यवस्थित. जर सेम कपडा असेल खालून वरून एकाच कलरचा तर त्यामध्ये प्रॉब्लेम येतो. बट इथं मात्र खाली वेगळा आणि वरती डिझाईन वेगळी असल्यामुळे आपल्याला काही इथं तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. तर हे अशा प्रकारे इथं जोडून घ्यायचे आहेत. तर हा आपल्याला असा ठेवून दोन्ही अगोदर ठेवून बघायचे की कसे व्यवस्थित आहेत का व्यवस्थित नाहीत ते. कारण एकाच साईडचं होऊ शकतो जर एका कलरचा असेल तर. त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर हे अशा प्रकारे उलटून ठेवायचं. सव्वाशा सरळ आहे खालचं, त्यावर उलटसुलट असं ठेवून द्यायचं. आणि मी इथं काय करते, जे आपण अस्तरवरती अर्धा अर्धा इंच वाढवलेलं होतं ना, मग ते आपण इथं काय करूया, अर्धा अर्धा इंच कमी जास्त व्हायलाच नाही पाहिजे. आपलं ब्लाऊज कसं असं ॲक्युरेट बसायला पाहिजे. त्यासाठी मी पेननं असं टिक करून घेते. तुम्हीही पेननं टिक करून घ्या. आणि नवीन शिकणाऱ्यासाठी हे तर खूप बेसिक गोष्टी आहेत. याने आपली ब्लाऊजची फिटिंग पण व्यवस्थित येईल आणि तुम्हाला शिवण्यात पण प्रॉब्लेम होणार नाही. कुठून घ्यावं, काठाने घ्यावं का अलीकडून घ्यावं त्यासाठी. तर अशा प्रकारे मी इथं पेननं ओढून घेतलेला आहे आणि त्यावर असे दोन्ही वरचे पॉईंट आहेत ना, खालच्या प्रिन्स कटचा आणि वरचा, तो व्यवस्थित ठेवून अशा प्रकारे इथं शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना काय व्यवस्थित शिलाई मारून घ्या. खालचा कपडा किंवा वरचा कपडा त्यामध्ये घडी पडून असं दुमडू नये याची काळजी घ्या. आणि व्यवस्थित गोल आकारात घ्या. कुठेही तुम्ही वढू नकात किंवा काहीच करू नका. जसं जातं ना तसं व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. अजिबात ताणून वगैरे घ्यायचं नाही. असं स्टिच केलं आपण तर ते व्यवस्थित प्रकारे आपलं शिवून होणार आहे आणि आकार देखील परफेक्ट येणार आहे. बघा, ही आपली अगदी छान अशी शिलाई आलेली आहे. अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपण मार्क केलं होतं ना, त्यामुळे. आणि तुम्ही पफ देखील बघू शकता, ते एकदम छान असा मस्त आलेला आहे. तर तुम्ही पण. आणि इथं जे काही तुमचं थोडंसं खाली कपडा वगैरे उरत असेल ना, तर त्याला तितकंच कट करून घ्या. शक्यतो तर उरत नाही, पण हा लूज आहे कपडा, त्यामुळे थोडंसं कमी जास्त झालेलं आहे. तर याला आपण काय करणार आहोत, डबल दाबमध्ये डबल टिप मारून घेणार आहोत. तुम्ही पण असंच करा, 2-2 टिपा मारत चला, जेणेकरून ब्लाऊज भरपूर दिवस टिकतो. बघा कसा आलेला आहे पप, कसं वाटतंय, एकदम भारी वाटतंय ना. तर आणि जे काही दोरे वगैरे उरलेले असतील ना, जिथं दोरे दिसतात ते लगेचच आपण कट करून घ्यायचं. कुठेही दोरे वगैरे ठेवायचं नाही, तर आपली फिनिशिंग ही चांगलीच येते. आता मी इथं दुसरंही शिवून घेतलेलं आहे आणि ही आहे आपली आता क्रॉसपट्टी. तर या कापडमध्ये जास्त काही मोठं कापड नव्हतं, त्यामुळे मी अस्तर हे दुसरंच घेतलेलं आहे खाली लावण्यासाठी, जे की खालून जाणार आहे त्यामुळे. आणि क्रॉसपट्टी लावताना ह्या अशा समोरासमोर क्रॉसपट्ट्या ठेवून घ्यायच्या. आणि आपली हुक आईची पट्टी असते ना, त्या साईडने व्यवस्थित प्रकारे एक वरी आणि एक असं खाली ठेवून, व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा प्रकारे तुम्ही जोडून घेऊ शकता. आणि हे पॉईंट हे एकत्र, तिन्ही पॉईंट एकत्र जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघतच असताल, व्हिडिओमध्ये दिसतच आहे तुम्हाला. तिन्ही पॉईंट व्यवस्थित प्रकारे जोडून इथे मी शिलाई मारून घेणार आहे. आता शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय होतं, एखाद्या वेळेस खालचा जो अस्तर आहे ना, तो आपलं क्रॉसपट्टीचा, तो राहूनच जातो आणि वरीच आपण शिलाई मारतो. किंवा किंवा मग त्याला घडी तरी पडते, चुरगळत तरी होतं, काहीतरी होतं. त्यासाठी व्यवस्थित लक्ष करून सावकाशरित्या तुम्ही इथे जोडून घ्यायचं आहे. तिन्ही भाग एकमेकांना व्यवस्थित असे जोडून घ्या.
आता याला आपल्याला परत एक वेळेस डबल टिप मारून घ्यायची आहे. डबल टिप मारायला कुठेच विसरायचं नाही. सिंगल टिपवर ब्लाऊज वगैरे काही व्यवस्थित असं राहत नाही, त्यामुळे डबल टिप मारूनच घ्यायची आहे. तर बघा इथं डबल टिप मारून घेतली आणि आता डबल टिप मारून घेतल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे ठेवायचं. एक खाली आहे आणि एक वरती क्रॉसपट्टी आहे. असा रोल व्यवस्थित करायचा आणि त्यावर अशी क्रॉसपट्टी दोन्हीही करायचं. लक्ष करायचं की आपला जे आतला रोल केलेला आहे आपण त्या शिलाईमध्ये आला नाही पाहिजे. तर ते मात्र तेवढं काळजीपूर्वक लक्ष करा. आता आपण डबल शिलाई मारून घेतल्यानंतर यातमध्ये जो आपण रोल घालून ठेवलेला होता तो आपल्याला बाहेर काढून घ्यावा लागेल. तो व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा प्रकारे तुम्ही बाहेर काढून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला नंतर प्रेस करून घ्यायचं. महत्त्वाचं म्हणजे प्रेस खूप महत्त्वाचे आहे. प्रेसमुळे आपली फिटिंग वगैरे खूप छान बसते. आता आपल्याला हुक आयपट्टी लावून घ्यायची आहे. तर हुक आयपट्टी लावताना जे काही एक्स्ट्राचा कपडा असेल वगैरे ते सर्व कट करून घ्यायचा. दोरे वगैरे असतील ते कट करायचे आणि त्यानंतर आपल्याला हुक आयपट्टी लावून घ्यायची आहे. आता आयपट्टी लावताना ही आपल्याला 4 इंचाची घ्यायची आहे आणि त्याला असे दुमडून घ्यायचं आहे. आणि जो आपला प्रिन्स कटचा भाग आहे तो उलटा ठेवायचा आणि त्यावर ती पट्टी ठेवायची आहे. अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण तुम्हाला आठवतच असतील अस्तरवरती आपण अर्धा इंच मार्किंग हे आपण सोडलेलंच होतं. मग तेवढं आपल्याला इथे जाऊ द्यायचं आहे आणि सरळ अशी एक शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारून घेतल्यानंतर वरती जो आपल्या गळ्याचा भाग आहे तिथं काय करायचं आहे, थोडंसं आपली पट्टी आहे ती दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये असं छान दिसेल. आणि नंतर आपण तसंही गोटही लावणारच आहोत. आता ही पट्टी आपल्याला थोडंसं दाब टीप मारून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी इथे उलटून घेतलेली आहे आणि एक दाब टीप देखील मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे उलटून तुम्ही अर्धा इंच बाहेर राहील असं थोडंसं ठेवायचं, अर्धा किंवा पाव इंच, आणि ती पट्टी व्यवस्थित दुमडून घ्या. आणि आपण सरळ मारून घेतल्यानंतर जे काही खाली आपण काय केलेलं आहे, रोल करून आपली क्रॉसपट्टी जोडलेली, त्यामुळे आपल्याला खाली काही पट्टी वगैरे लावण्याची गरज नाही. त्यासाठी मी इथं थोडंसं एक इंचावरती असं खाली आपल्या आयपट्टीनुसार शिलाई मारून घेतली होती थोडीशी. आता आपली आयपट्टी झाली. आता आपल्याला हुकपट्टी पण लावून घ्यायची. हुकपट्टी ही आपल्याला 2.5 इंच किंवा 2.25 इंच असं एवढं घेतली तरी सफिशियंट आहे. आणि त्याचं दुमडून आपल्याला काय करायची, हुकपट्टी आपल्याला बसवायची. मी इथं 2.5 इंच एवढी घेतलेली आहे आणि एक स्केलने रेष ओढून घेतलेली आहे, जेणेकरून व्यवस्थित आपलं कट होईल. आपण आयपट्टी ही 4 इंचच घ्यायची, कारण आयपट्टीला अर्धा इंच आपण सोडून पण देतो आणि आयपट्टी आपली कशी असते, मोठी असते त्यासाठी. तर इथं लाईट गेलेली होती त्यामुळे मी प्रेस काही करू शकलेले नाही, त्याबद्दल सॉरी. बट तुम्ही नक्कीच प्रेस करूनच घ्या. आणि मी इथे आता आपण आयपट्टी ही आतल्या बाजूनं वरतून लावली होती, पण हुकपट्टी मात्र ही वरून खाली आपल्याला लावायची आहे. तर बघा, खालून क्रॉसपट्टीच्या साईडने थोडा कपडा दुमडून घेतलेला आहे आणि अर्ध्या इंचावरती मी अशा प्रकारे इथं हुकपट्टी लावून घेणार आहे. आता इथे पण वरच्या गळ्याला ही आतल्या बाजूने घेऊन दुमडून शिलाई मारायची आहे. आणि आता काय करायचं आहे, इथे अशा कात्रीने काचा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित हे पलटी होईल आणि छानही फिनिशिंगमध्ये येईल. असं व्यवस्थित काढून घ्या आणि त्यावर एक आता आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. डबल टिप मारल्यामुळे काय होतं, व्यवस्थित असं खाली फोल्ड होतं
आणि इकडचा अलीकडचा कपडाही परत फोल्ड करताना असं काही जात नाही, त्यामुळे डबल टिप नक्की मारून घ्यायची. आता आपल्याला ह्या पट्टीला आपण जी दाब पट्टी दिली होती ते खालच्या साईडनं दुमडून घ्यायची आहे. आपलं जे प्रिन्स कटचा भाग आहे ना त्याच्या खालच्या साईडनं असं व्यवस्थित प्रकारे दुमडून घ्यायचे आहे आणि त्यावर एक अशी शिलाई मारून द्यायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर जे काही दोरे असतील ते दोरे वगैरे कट करून घ्यायचं. दोरे वगैरे कट केलं तर आपल्या ब्लाऊजला कशी व्यवस्थित अशी फिनिशिंग येते आणि छान वाटते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही पण अशा प्रकारे हा फ्रंट पार्ट जोडून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठीमागचा भाग बघूया. बाय.